कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीकांत, आपण आदित्य आणि अनुष्काच्या एंगेजमेंट नंतर लगेचच त्यांच्या लग्नाची तारीख काढूया. 1-2 दिवसात गुरुजींना बोलवूया आणि मुहूर्त काढून घेऊया. मला सगळ्यांना वाटत असेल मी कायमची निघून चालली आहे, पण मी कायमची नाही जाते. हे सगळं लक्षात ठेवणार. मी परत येऊन तुमच्या सगळ्यांची वाट लावून टाकणार. कारण प्रीतमच्या लग्नात जी गडबड झाली ना, ती यावेळेला नकोय मला. आणि किर्लोस्करांच्या स्टेटसला शोभलं पाहिजे लग्न. मोहन, ती इन्व्हेस्टर्सची मीटिंग बोलवली होती, त्याचं काय झालं? हो, आजच अरेंज केली. येतील थोड्या वेळात ते. पण वहिनी, ते आपलं ऐकतील असं वाटत नाही मला. कोणत्याही परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करायचं असं म्हणतात, आणि असं जर झालं तर आपण खूप मोठ्या आर्थिक अडचणीत येऊ. ऐकण्या, आदित्यला बहुतेक हीच भीती वाटत असावी. तो चांगलं ओळखतो या बिझनेसला. तो बिझनेसच्या पॉइंटनी सांगत असेल आणि आपण ऐकलंच नसेल त्याचं. आता आपल्या कंपनीवर काही वाईट परिणाम होण्याआधी हे वादळ शमवायला लागणार आहे आपल्याला. म्हणजे बघ, मी आजचे सेल्स रिपोर्ट्स बघितले. आपला सेल झपाट्याने घटतोय. खरं तर गेल्या क्वार्टरमध्ये सेल्स रिपोर्ट चांगले होते, पण मग फक्त आणि फक्त मॉडेल बदलल्यामुळे एवढा बदल घडू शकतो असं नाही वाटत आहे का मला. जर का हे असंच होत राहिलं ना, तर आपली प्रतिस्पर्धी कंपनी याचा गैरफायदा घेईल हे विसरून चालणार नाही आपल्याला. खरंय. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे. मोहन, आजच्या मीटिंगला आदित्यला सुद्धा हजर राहायला सांग. हे बोलतेच सगळ्यांची, बघू काय होतं. ठीक आहे, मी सांगतो आदित्यला. खरं तर इतकं सोपं नव्हतं त्या पारूला तिच्या जागेवरून काढून हे डेझिग्नेशन मिळवणं. पण मी एकदा माझ्या हट्टाला पेटले तर सगळं अवघड सोपं करून टाकते. माझं प्लॅनिंग कधीच चुकत नसतं आणि चुकणारही नाही. शी, कसला बावळट आणि मूर्ख माणूस आहे हा. एका मोठ्या कंपनीचा CEO आहे हा, आणि वाटत सुद्धा नाही. गॉड, मी याच्यासोबत लग्न करणार आहे याचा विचार करून पण मला हसू येतंय. पारू पारू पारू, तुझा चेहरा किती बोलतो यार. तू कितीही लपवलंस ना, तरीही तुझ्या डोळ्यातल्या वेदना काही लपत नाहीत. काय करू मी या पारूचं? तिला मी कंपनीतून तर हाकलली, पण ती लोकांच्या मनातून काही जात नाही. आवडली का नवीन ब्रँड अँबॅसिडर? नाही, ह्यांच्यापेक्षा पारूच छान आहे. तिचा चेहरा काळा केला, तिला पोस्टरवरून काढलं, तरीही ती तिची जागा काही सोडत नाही. पण मला माणसांना जागेवरून हकलता येतं पारू. आणि नाही हल्ले तर गायब सुद्धा करता येतं. तुर्तास तरी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड अँबॅसिडर मी आहे, आणि मीच राहणार. हॅलो एव्हरीवन. आजची मीटिंग आपण का बोलवली त्याच्या मागचं कारण आपण सर्वांना माहीतच आहे. ब्रँड अँबॅसिडर बदलण्याचा निर्णय तुम्ही अचानक घेतला, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या कंपनीच्या सेल्सवर झालाय. लोक अनुष्काला स्वीकारत नाहीये. एकतर पारूलाच परत आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर करा, किंवा मग आम्हाला आमचं डिसिजन घेऊ द्या. हे बघा,
काही निर्णय घेतल्यामुळे कंपनीच्या सेल्सवर परिणाम झालाय हे मला मान्य आहे. आणि हा बिझनेस आहे, हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये. कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करायला थोडासा वेळ तर द्यावा लागतो. तुम्ही आम्हाला 2 महिने द्या, मला खात्री आहे की लोक अनुष्काला सुद्धा स्वीकारतील. पण मॅडम, इतर आर्थिक बाजूमुळे होणारे परिणाम आम्हाला माहिती आहेत. दॅट इज अंडरस्टूड. सेल्स कमी होणं, नैसर्गिक संकट किंवा अजून काही. पण हा जो तुम्ही इलॉजिकल डिसिजन घेतला आहे ना, दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. आणि हे आमच्या विचारांच्या पलीकडे आहे. एक मिनिट. अहिल्याने हा निर्णय पूर्ण विचार करून घेतलाय. नाही, मला मान्य आहे तुम्हाला हा आत्ता इलॉजिकल निर्णय वाटत असेल, पण माझी खात्री आहे तिचा हा निर्णय योग्यच असणार आहे. माझं ऐका तुम्ही, तुमच्या गुंतवणुकीबद्दल निश्चिंत राहा तुम्ही. कोणीतरी एक जण डिसिजन घेणार आणि त्यामुळे गुंतवणूकदारावर संक्रांत येईल, असं कसं चालेल? आणि मग बॉडी कशाला असते? आणि तुम्ही जनरल बॉडीशी डिस्कस करून हा डिसिजन का नाही घेतला? प्रश्न पैशांचा आहे हो. व्यवहाराने बघा ना, कंपनी चालवताना इमोशनल निर्णय घेऊन नाही चालत. ह्या अहिल्यादेवींना कळायला हवं. एक मिनिट. ज्यांना आमचा निर्णय पटलेला नाहीये ते त्यांचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. ही कंपनी अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या नावावर चालते आणि इथून पुढेही चालत राहील. तुम्ही आमची इथवर साथ दिलीत, इथून पुढेही द्याल अशी अपेक्षा आहे. पण त्यासाठी तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल. आणि तरी जर का तुम्हाला जायची इच्छा असेल तर तो तुमचा कॉल आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी कोणासाठी थांबत नसतं. कंपनीची प्रगती ही सुरूच राहणार आहे. आणि एक गोष्ट तर तुम्ही लिहूनच घ्या, एकदा का तुम्ही ही कंपनी सोडून गेलात की तुमच्यासाठी परत यायचे सगळे रस्ते बंद होते. कम ऑन गाईज, वी आर किर्लोस्कर ग्रुप. बाहेर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्सची लाईन लागली आहे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला. पण तुम्ही जर इतका मोक्याच्या वेळेला आम्हाला सोडून गेलात, त्याच्या कंपनीचं स्वतः शेअर होल्डर पण नाही होता येणार तुम्हाला. ओके, मग सध्या आम्ही कोणी बॅकआउट नाही करत. पण जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जर परिस्थिती बदलल्या नाहीत तर मग आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल. आणि तेव्हा आम्ही जोही निर्णय घेऊ तो तुम्हाला मान्य करावा लागेल विदाउट अ सेकंड थॉट. डन. आमचा प्लॅन ऑफ ॲक्शन ऑलरेडी तयार आहे. आम्ही तुम्हाला कोणालाच नाराज करणार नाही. मला फक्त 12 फेब्रुवारीपर्यंत वेळ हवा. आम्ही आमची कंपनी परत नंबर 1 करून दाखवूच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.